मिळतोय ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत, बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले. मी काय बोललो की जनता सब कुछ जानता. सर, शेतकऱ्यांना मोबदला अजून मतं दिली, परंतु मी पाठपुरावा करू शकलो नाही, त्याला यश आलं नाही, म्हणून हा ब्रिज जो लेट झाला त्याला माझाही कुठेतरी पाठपुरावा कमी पडला. परंतु जनतेने मला 24 मध्ये आमदार म्हणून निवडून दिलं, त्यानंतर मी पाठपुरावा केला. मग का आपल्या नेत्यांना हा श्रेय देण्यासाठी काम रखडवलं? म्हणजे कुठेतरी बहुजन विकास आघाडीचा कार्यकाळ असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये पूल होऊ नये किंवा त्या कार्यकाळामध्ये कोणतंही मोठं काम होऊ नये त्यासाठी थांबवण्यात आलं होतं का? म्हणजे राजन नाईक यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट कुठेतरी स्पष्ट होताना दिसते की जोपर्यंत त्यांचे आमदार येत नाही, त्यांची सत्ता येत नाही, तोपर्यंत ते कोणतेही काम इथे होऊ देणार नाही. नमस्कार, आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत आणि आपण त्या उड्डाणपुलाच्या खाली उभे आहोत ज्याचं आज उद्घाटन झालं आणि बहुचर्चित बहुप्रतिष्ठित असा हा उड्डाणपूल होता आणि ज्याची जी आहे ती चर्चा आणि प्रतीक्षा तितकीच होती जितकी कुठेतरी वाहतूक कोंडीच्या ज्या नागरिकांना त्रास होतो त्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या सुटकेपासून एक आराम हवा होता आणि अखेर या उड्डाणपुलाने तो आराम दिला. उद्घाटन झालं आपल्या पालघरच्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते. गणेश नाईक इथे आले होते आणि आजच्या दिवसामध्ये उद्घाटन झालं. परंतु या उड्डाणपुलाला घेऊन जितके समर्थक आहेत तितकेच विरोधकही पाहायला मिळत आहेत. कारण उड्डाणपुलाची चर्चा जितका तो किती चांगला बनलेला आहे, वरती खूप छान काम करण्यात आलेलं आहे, MMRDA ने एक चांगला पूल दिला, त्याचबरोबर माजी आमदार हितेंद्र ठाकूर असू दे किंवा आताचे आमदार राजन नाईक असू दे, आताचे महापौर अजू पाटील असू दे, यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना जेव्हा यश येतं तेव्हा एक चांगला प्रोजेक्ट जे आपण बघू शकतो ते असं बनतं. परंतु अनेक ह्याच्यामध्ये वाद विवाद जे ते निर्माण होतात. एकदा आपण इकडे दाखवा. हे दृश्य जे आहे या उड्डाणपुलाच्याच खालचं आहे. हे मोठमोठ्या गाड्या आहेत, यांना येण्या जाण्यासाठी हे उड्डाणपूल केलेलं आहे आणि ज्या प्रकारे हे जे एंट्री पॉइंट्स इथे बनवलेले आहेत कोणतं गतिरोधक नाहीये. उद्घाटनाच्या अगदी 20 मिनिटं आधी जे आहे ते या ठिकाणी खिळे जे आहेत ते उचलले जात आहेत. या ठिकाणी अद्यापही डांबरावर चर्चा केली जाते. हे जे गॅपिंग आहेत याच्यामध्ये इतकं कमी, म्हणजे हे जे इतकी उंची यांची कमी आहे की याच्यामध्ये कोणतीही गाडी जर वेगाने आली या ठिकाणी आपटून त्याचा अपघात होऊ शकतो. इतके मोठमोठ्या चुका असताना देखील उड्डाणपूल का उद्घाटनासाठी आणि नागरिकांसाठी खुलं केलं यावर अनेक चर्चा उत्पन्न झाल्या. अनेक माध्यमांना देखील महापौरांनी या ठिकाणी प्रश्न यावर उचलला गेला की अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत, चुका आहेत, लाईट नाही अद्यापही आणि इतक्या स्पीडने टँकर येत आहेत, कारण मोठमोठ्या गाड्या येत आहेत, डंपर येत आहेत, मोठमोठ्या गाड्यांसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात आलाय आणि अशा वेळेमध्ये गतिरोधक देखील बांधण्यात आले नाहीत आणि असं असताना देखील का उड्डाणपुलासाठी इतकी घाई करण्यात आली? तर ह्याचं उत्तर जर आपण या शहरामध्ये फिराल तर तुम्हाला मिळेल. याचं उत्तर आहे श्रेयवाद. जर आपण बघाल तर दोन्ही बाजूला मोठमोठे बॅनर लावलेले आहेत ज्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचेही आभार मानले गेलेत आणि हितेंद्र ठाकूर यांचे देखील आभार मानले गेलेत. खरं तर प्रयत्न दोघांचेही आहेत, कारण ते पालकमंत्री आहेत, माजी आमदार हितेंद्र ठाकूर आहेत, त्यांच्या कार्यकाळामध्ये या पुलाचं काम सुरू झालं होतं आणि आत्ताचे जे आमदार आहेत राजन नाईक त्यांनी कुठेतरी पाहणी करून त्यांचं असं म्हणणं आहे की पाहणी करून पाठपुरावा करून आपण हा पूल जे आहे ते पूर्ण करून आणला. परंतु याच्यामध्ये आहे तो खरा ट्विस्ट निर्माण होतो जेव्हा महापौर अजू पाटील हे म्हणतात की आमची सत्ता आली आणि 5 महिन्यामध्ये आम्ही पुलाचं काम जे आहे ते जोमाने सुरुवात केलं. पैसे जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर्सचे अडकले होते आणि आम्ही योग्य त्या मंत्र्यांशी बोलणी करून ते सोडवले आणि हा संपूर्ण पाठपुराव्याला जे ते यश आणून दिलं आणि पूल जे आहे ते मोठ्या प्रमाणात काम जे 90% काम आहे ते पूर्ण करून आणलं. खरं तर या पुलाचं 90%च काम पूर्ण झालंय. जर आपण वरती बघाल तर पुलाचं अद्यापही जे आहे ते कुठेतरी छोटं मोठं काम बाकी आहे आणि हे छोटं मोठं कामच अपघातांची जी आहे ती मालिका सुरू करू शकतं आणि हेच अपघातांचं जे आहे ते मालिका सुरू करणारं कारण बनू शकतं. आपण ज्या श्रेयवादाचा विषय काढला, जर आपण हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघा. प्रलंबित असलेला जो नारंगी येथील रेल्वे क्रॉस करणारा ब्रिज जो पूर्वी फाटक होतं, आजच्या त्या ब्रिजचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्वांचेच प्रयत्न आहेत. त्या महापौरांचा सन्मान राजन नाईकांनी केला, स्नेहा दुबेंनी केला. स्नेहा दुबेंचा आणि राजन नाईकांचा सन्मान महापौर अजू पाटलांनी केला. म्हणजे इतक्या प्रकारचं समाजाच्या करता एकत्र येण्याची भूमिका ठेवणारं प्रगल्भ नेतृत्व हे निश्चितपणे वसई विरार शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी कारणीभूत ठरेल. झेंड्यांचा वॉर इथं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी भाजपचे झेंडे लागले त्या ठिकाणी बहुजनचे झेंडे लागलेले आहेत, बॅनर देखील त्याच ठिकाणी लागले. मी काय बोललो की जनता सब कुछ जानता. सर, शेतकऱ्यांना मोबदला अजून याच्यामध्ये पालकमंत्री स्पष्ट म्हणतात त्याच्यामध्ये सगळ्यांचं श्रेय आहे. कदाचित त्यांना कोणत्या वादात अडकायचं नसेल
म्हणूनच ते पालकमंत्री असं म्हणतात. परंतु हे पालकमंत्री कोणासाठी म्हणतात ह्यावर देखील एक चर्चा उपस्थित होते. कारण बॅनर हे दोन्ही पक्षांनी मोठमोठे लावलेले आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते इतक्या गर्दी आणि इथे आले होते आणि उद्घाटन जेव्हा झालं तेव्हा श्रेय घेण्यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळेस आता नेमकं पालकमंत्र्यांचे वाक्य हितेंद्र ठाकूरांसाठी आहे, बहुजन विकास आघाडीसाठी आहे की श्रेयवाद आमचाही आहे, श्रेय तुमचंही आहे, की हे स्वतःच्या पक्षासाठी आहे म्हणजे भाजपसाठी आहे, की श्रेय आपलंही आहे, श्रेय त्यांचंही आहे, यावर अद्यापही काही त्यांनी स्पष्टीकरण दिलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा श्रेयवादाचा विषय सुरू होता, जेव्हा आमदार राजन नाईक यांचं भाषण सुरू होतं, त्यांचं असं म्हणणं होतं की 2014 साली जेव्हा मी आमदारकीला उभा राहिलो होतो पण दुर्दैवाने ते जिंकले नाही, ते हरले, त्यावेळेस जे आहे ते 60,000 मतं त्यांना पडली, पण पाठपुरावा ते करू शकले नाही कारण ते आमदार नाही बनू शकले. म्हणजे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी कोणताही पत्रव्यवहार करू नये कारण ते आमदार नाही आहेत. म्हणजे जर तुम्ही आमदार नाही आहात तर तुम्ही पाठपुरावा करू शकत नाही. आणि त्यावेळी मी सांगितलं की मी आमदार झाल्यानंतर निश्चितपणे या ब्रिजचा पाठपुरावा करेन, पण मी जनतेची मनापासून माफी मागतो दादा, कारण मला 60,000 लोकांनी त्यावेळेला मतं दिली, परंतु मी पाठपुरावा करू शकलो नाही, त्याला यश आलं नाही, म्हणून हा ब्रिज जो लेट झाला त्याला माझाही कुठेतरी पाठपुरावा कमी पडला. परंतु जनतेने मला 24 मध्ये आमदार म्हणून निवडून दिलं. त्यानंतर मी पाठपुरावा केला. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, तत्कालीन उपमुख्यमंत्री दादा असतील, तत्कालीन पीडब्ल्यूडी मिनिस्टर चव्हाण साहेब असतील किंवा आता असलेले राजे साहेब असतील, आणि दादा तुम्ही सगळ्यांनी खूप ह्यासाठी मदत केली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. हा जो प्रोजेक्ट आहे हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अंतर्गत येतो. रेल्वेचा देखील काही भाग यामध्ये आहे आणि रेल्वे केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. आणि असं असताना ज्या ठिकाणी दोन्ही बाजूनी भाजपाची सत्ता आहे, मग भाजपाच्या सत्तेमध्ये का आमदार राजन नाईक यांनी पत्रव्यवहार करून या पुलासाठी पाठपुरावा केला नाही? तर बहुजन विकास आघाडी हा विरोधी पक्ष होता, त्यांचं काम करू द्यायचं नव्हतं सत्तेत असताना भाजपला, मग का आपल्या नेत्यांना हा श्रेय देण्यासाठी काम रखडवलं? म्हणजे कुठेतरी बहुजन विकास आघाडीचा कार्यकाळ असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये पूल होऊ नये किंवा त्या कार्यकाळामध्ये कोणतंही मोठं काम होऊ नये त्यासाठी थांबवण्यात आलं होतं का? म्हणजे राजन नाईक यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट कुठेतरी स्पष्ट होताना दिसते की जोपर्यंत त्यांचे आमदार येत नाहीत, त्यांची सत्ता येत नाही, तोपर्यंत ते कोणतेही काम इथे होऊ देणार नाही. हे काम राज्य सरकारच्या अंतर्गत होतं, हे काम केंद्र सरकारच्या अंतर्गत होतं. त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे हितेंद्र ठाकूरांच्या कार्यकाळामध्ये पण राज्य सरकार केंद्र सरकार भाजपा होती, परंतु आमदारकीमध्ये भाजपा नव्हती. त्यामुळे कुठेतरी हा श्रेय बहुजन विकास आघाडीला जाऊ नये म्हणून हे सगळं काम थांबवण्यात आलं होतं का? पैसे दिले नव्हते किंवा पैसे कमी पडले यावर चर्चा खरं तर होणं गरजेचं होतं. कारण काम का थांबलं? आता ही गती बघा, या ट्रकची गती बघा, ही गती किती जास्त आहे. डंपरचा ब्रेक लागत नाही अशा वेळी जर तो ओव्हरलोडेड असेल, मग कुठे हा डंपर जाऊन आदळला, कोणता मोठा अपघात झाला? जर आपण एकदा मागे कॅमेरा फिरवला आपण बघू शकता ह्या बाजूला गाड्या किती बाहेरपर्यंत उभ्या करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या बाजूला देखील गाड्या किती बाहेरपर्यंत उभ्या करण्यात आल्यात. म्हणजे दोन्ही बाजूला जे आहे ते डंपर जर ह्या बाजूला झाला त्या बाजूला झाला तर तो कोणत्याही गाडीला जाऊन आदळू शकतो. पुन्हा आपण जर श्रेयवादाबद्दल बोललो तर राजन नाईक यांचं जे वाक्य होतं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की आम्ही सत्तेवर नव्हतो म्हणून आम्ही पाठपुरावा केला नाही. म्हणजे जर वसई विरारमध्ये कामं व्हायची असतील तर भाजपाच सत्तेमध्ये पाहिजे आणि जर ती नाहीये तर तुमची ती कामच करणार नाहीत असं कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. वसई विरारवर महानगरपालिकेवरती बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे आणि त्यांच्याकडून देखील बॅनरबाजी केली जाते. हितेंद्र ठाकूरांना श्रेय दिलं जात आहे आणि सतत या चर्चा पण रंगल्यात. खरं तर काम ते त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालं होतं, त्यांच्याकडून पण पाठपुरावे करण्यात आले. परंतु जी श्रेयवादाची लढाई आहे ती इतकी पुढे गेलेली आहे की जो पूल अर्धवट आहे तो नागरिकांना खुला करून दिला जातो आणि नागरिकांना म्हटलं जातं तुम्ही जा आणि बिंदास यावर अपघात करा, तुम्ही जर जीवानिशी गेला तर ती आमची जबाबदारी नाहीये. पण जे उद्घाटन करणाऱ्यांचा बोर्ड तिकडे लागलेला आहे, आपण बघू शकता त्यांच्यावर कोणाकोणाची नावं आहेत. जर उद्या कोणताही अपघात होतो तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणाला जबाबदार ठरवायचं. कोणत्या एंट्री एक्झिट पॉइंटवर कोणते बोर्ड नाहीयेत, साईन बोर्ड नाहीयेत. वाहतूक कोंडी जर झालीच किंवा इथे कोणता अपघात झाला, इथे कोणता टर्निंगला त्रास झाला तर या ठिकाणी वाहतूक पोलिसही अजून तैनात करण्यात आलेले नाहीये. म्हणजे उद्घाटन होतं पालकमंत्री यांच्या हस्ते आणि उद्घाटनाच्या संध्याकाळी आपण पाहू शकता पुलाची परिस्थिती काय आहे. पूल हा फक्त वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उघडा करून देण्यात आलेला आहे, परंतु या ठिकाणी जर अपघात होतो तो थांबवण्यासाठी किंवा कोणता त्रास होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेली नाहीये. आणि यावर आता महापौरांनी देखील काही दिवसांपूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता, परंतु श्रेयवादाच्या नादात कदाचित हे उद्घाटन करण्यात आलं. श्रेयवाद दोन्ही बाजूनी होत आहे, कुठेतरी श्रेय दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हवंही असेल,
परंतु महत्वाचा प्रश्न हा आहे की जशा प्रकारे राजन नाईक म्हणाले की खरंच जर तुम्ही सत्तेवर नाही आहात तर तुम्ही कोणताही पाठपुरावा करू शकत नाही. जर ते सत्तेवर नव्हते तर त्या ठिकाणी ते पाठपुरावा करू शकले नसते का? आणि जर नाही त्यांनी पाठपुरावा केलाय तर हे कोणाच्या पाठपुराव्यामुळे झालंय किंवा कोणाच्या पत्रामुळे झालंय यावर देखील आता एक स्पष्ट जे आहे ते चित्र नागरिकांसमोर आलं असेल. बाकी बॅनरबाजी तर संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी दोन नेत्यांचे चेहरे अगदी मनात आणि डोक्यात बसलेले असतील, ते म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि गणेश नाईक. त्यामुळे आता नागरिकांनीच ठरवायचं आहे की नेमकं त्यांचं श्रेय त्यांनी कोणाला द्यायचंय. धन्यवाद.